2029मध्ये केंद्र सरकार आणखी नवीन मतदारसंघ लोकसभेचे तयार करते. महाराष्ट्रात सुद्धा नवीन विधानसभेचे मतदारसंघ तयार होतील. त्याकडे कसं बघताय? असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून हे जे 850 वाढवण्याचा जो काही प्रकार आता जो करतोय त्याच्यामध्ये त्यांना डिलिमिटेशन हा अत्यंत महत्त्वाचा घटक ते ठरवणार आहे. म्हणजे मतदारसंघाच्या कक्षा ठरवायचं, कुठपासून कुठपर्यंत करायचं. त्यांना निश्चितपणे याची खात्री झालेली आहे की या पद्धतीनं आता जे चाललेलं आहे ते आत्ता ते सत्तेत येत नाहीत. जनतेमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आणि त्याकरता हे सगळे हतकंडे वापरण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील ते यशस्वी होणार नाही. एकदा जनतेचा असंतोष वाढला की या सगळ्या काही कृत्या केल्या की ते हतकंडे वापरले काहीही फरक पडणार नाही. निश्चितपणे या कालावधीमध्ये एवढा मोठा निर्णय घेत असताना सगळ्यांशी चर्चा करणं क्रमप्राप्त आहे. आज जी साऊथची राज्य आहे दक्षिण दिशेमध्ये ती सगळी त्याचा विरोध करत आहेत. त्यांच्यावरती अन्याय होतो आहे अशा तऱ्हेची भावना आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या जो काही तिकडे मतप्रवाह ज्याच्या बाजूला आहे अशा तऱ्हेचं एरिया जो मागतो तिथे सीट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकशाहीसाठी मारक करू नयेत हीच आमची भूमिका आहे. तरी देखील कितीही त्याने प्रयत्न केले तरी या 2029ला मोदीजी आता काही पुन्हा येत नाही.